आहे की नाही कडक? क्या बात आहे. ही अशी छान कचोरी. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. करंजी हा प्रकार आपल्याला नवीन नाही, पण तिखट करंजी करायची. तिखट करंजी करायची आहे आणि त्यासाठी मैदासुद्धा वापरायचा नाही आहे. ठीक आहे ना? चला करूयात. घ्या बेटा लवकर पटापट. आणि सगळ्यात पहिले कणिक भिजवायची, त्यासाठी पितळेची परात वापरायची. मी नेहमी म्हणतो की पितळेची परात वापरायची. आणि पितळेची परात वापरल्याने काय होतं की पितळी म्हणजे हे शेवटी मिनरल आहे, जमिनीतून निघालेला आहे. तर ह्यातले मिनरल्स जेव्हा ह्याच्यात आपण एखादा पदार्थ बनवतो किंवा कणिक मळतो, कळत नकळत त्याच्यात मिसळले जातात आणि पोटात जातात आणि ते आपल्या शरीराला फायदेशीर असतात. संपलं भाषण. आता कणिक भिजवणे. आपण एक 2 वाट्या छान कणिक भिजवून घेऊ. आणि कणिक भिजवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कणिक भिजवताना ती कडक भिजवायची, म्हणजे सैलसर नको. ओके. मीठ घालू, थोडंसं मीठ व्यवस्थित मिसळल्यानंतर थोडं तेल घालायचं. साधारणतः 2 वाट्या जर आपण कणिक घेतलेली आहे तर 2 ते 3 चमचे तेल मस्त घालायचं. आणि हे तेल जे आहे हे व्यवस्थित कणकीला लागलं पाहिजे. आपण जेव्हा करंज्यांची कणिक किंवा मैदा भिजवतो किंवा कचोरीची कणिक भिजवतो तर त्यावेळी जे मोहन आपण घालतो, तर मोहन म्हणजेच तेल. तर तेल घातल्यानंतर ते नुसतं पाण्यासारखं घालायचं नाही, ते पूर्ण कणकीचे जे कण असतात त्याला मिसळलं पाहिजे. आणि नंतर मग तो आपला प्रत्येक कणाला जर तेल लागलं तर मग ती करंजी खुसखुशीत होते. हे सगळं यात मिसळल्यानंतर पाणी एकदम घालू नका. कणिक छान मळून घ्यायची आणि थोडं तेलाने याला पुन्हा थोडंसं एकत्र करायचं. जेवढी कणिक छान मळाल तेवढी करंजी कचोरी खुसखुशीत होईल. आणि याला छान एक 10 मिनटं झाकून ठेवू आपण. ह्याचा मसाला थोडा इंटरेस्टिंग आहे. नेहमी मसाला बनवताना आपण एक तर चण्याच्या डाळीच्या पिठाचा वापर करतो, पण यामध्ये पीठ वापरायचं नाही आहे आपल्याला. मटारही वापरायचे नाही आपल्याला, चवळी वापरायची आहे. इंटरेस्टिंग आहे पार्ट. इंटरेस्टिंग. आता हा किसलेला कच्चा बटाटा आहे आणि भिजवलेली चवळी, याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून. थोडी हिरवी मिरची, 2-4 लसणाच्या पाकळ्या, किसलेलं आलं किंवा आल्याचे तुकडे, थोडी कोथिंबीर, जिरं, याला आपण बारीक वाटून घेऊ. थोडं तेल, मोहरी, त्यामुळे ते चवळीचा हा भगरा आणि याचबरोबर थोडासा किसलेला बटाटा, याला छान परतून घेऊ आपण. हळद, थोडं तिखट, आपण हिरवी मिरची घातली आहे. त्यानंतर मी यामध्ये थोडं हिंग घालीन, आमचूर पावडर, चवीनुसार थोडं मीठ, थोडी साखर, कोथिंबीर. गॅस अगदी कमी ठेवायचा. आता मी गॅस बंदच केलेला आहे. यामध्ये आता खोबऱ्याचा किस, ओला सुका कुठलाही चालेल. आता हा मसाला जो आहे हा आपण थोडासा थंड करूया. हे मिश्रण जे आहे ते आता आपण बोलमध्ये काढून घेऊ. कणिक आपली छान मळल्या गेली आहे. याचा आता जेवढी करंजी हवी तेवढा गोळा घ्यायचा. गोळा छान पुन्हा एकदा मळून घ्यायचा असा. तेलावर याची पुरी लाटायची.
तेलाची किंवा कचोरी तळण्याची, करंजी तळण्याची एक टिप तुम्हाला देतो, की आपण नेहमी म्हणतो, की "सर मी तुमच्यासारखंच केलं, पण समोसा तसा बाजारसारखा जमला नाही. कचोरी बाजारसारखी जमली नाही." कशी जमेल? कारण आपण कचोरी, समोसा भज्याप्रमाणे तळलं तर ते होत नाही. व समोसा, कचोरी तळायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतात. तेल तापत ठेवलं, तेल थोडंसं तापलं की कचोरी किंवा समोसा सोडायचा. जसं तेल गरम होतं तसं कचोरी समोसासुद्धा तळला जातो आणि तो क्रिस्पी कडक होतो. आणि तेलाची क्वांटिटी थोडी जास्त ठेवा. कारण बाजारातला समोसा जो असतो तो 15 किलो तेलाच्या घाणा म्हणतो आम्ही त्याला, किंवा क्वांटिटीमध्ये तळला जातो. खेळायला त्याला जागा असते म्हणून चारी बाजूनी तो छान असा तळला जातो. ते आपल्याकडे घरी होत नाही. त्याच्यामुळे डोंट कंपेअर टू मार्केट, कंपेअर टू युअर हार्ट. आपण मनापासून बनवतोय, है ना? आणि हे असं छान ओलं करून घ्यायचं. याच्या बाजू ज्या असतात त्या ओल्याचं पाहिजे. ही अशी छान भरून दाबून घ्यायची आणि नंतर त्याला छान असा शेप द्यायचा. आणि तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे मी काय करतो, माहिती आहे ना? काय? फ्राय पावडर. फ्राय पावडरमुळे काय होतं, की तेल जे आहे ते हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर ते आपोआप कमी घेतलं जातं. म्हणजे फ्राय पावडर तेलात मिसळल्यानंतर त्याला असं थोडं फिरवायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये पदार्थ तळायचा. तर पदार्थ कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतो. ठीक आहे? त्याची अजून एक गंमत तुम्हाला सांगतो. त्याची एक मॅजिक फिल्टर नावाचा प्रकार आहे, की हे गरम असलेलं तेल, याचे जे कण असतात फ्राय पावडरचे तुम्ही बघत असाल, ते कण सगळे गाळून देतो. फिल्टर दाखव. तर फ्राय पावडर आणि मॅजिक फिल्टर ही जोडी आहे बघा. आता बघा गॅस एकदम कमी आहे आणि ही करंजी बघा अशी प्लेन तळल्या गेली. ह्याला खूप असे बबल्स नाही आहेत. आता ही वेळ आहे की गॅस थोडा आपण वाढवूयात, थोडासा. साधारणतः असा कलर आला पाहिजे बदामी. कडक झाली आहे कचोरी आपली करंजी. येस, क्या बात आहे. आता त्याला आपण शांतपणे काढून घेऊ. आहे की नाही कडक? येस, क्या बात आहे. आता ही अशी छान कचोरी, खोबरं, चवळी, त्याच्यानंतर बटाटा आणि आमचूर पावडर, ही जी काय चव आली आहे ती अप्रतिम करण्याचा मसाला मी खाऊन पाहिला. आणि आता यावर छान कडक असं हे सारण आणि त्याबरोबर चिंचेची चटणी असेल तर क्या बात आहे. हे सगळं अनुभवा हो, करा तुम्ही. केल्यानंतर मात्र मला विसरू नका. मला तोंडाला पाणी सुटलं तुमच्याशी बोलता बोलता.
ते सुटायलाच हवं, कारण एवढी चांगल्या पदार्थ जर असेल तर पाणी सुटेल. आणि फक्त एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे, की जाता आता मिलियनला फक्त काहीतरी 25,000 बाकी आहे ना, तेवढे करा. आणि तुमचे ओळखीचे असतील, नातेवाईक असतील, त्यांना माझा एक निरोप द्या, की अहो मिलियन करून टाका हो. बरेच दिवस झाले पोरगा काम करून राहिला. हां, चलो हॅपी कुकिंग.